हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सोपी आणि पारंपरिक मराठमोळी रेसिपी बघणार आहे, जी प्रत्येक सणाला वेगळे तुम्ही बनवू शकता. सोपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे. जास्त साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये ही बनवून तयार होते. आणि तुम्हाला कधी गोड खायची वगैरे इच्छा झाली तर तुम्ही हे बनवू शकता आणि पौष्टिक आहे. मी आज ही कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये कशी बनवायची ती दाखवणार आहे. चला तर मग आज आपण पारंपरिक रेसिपी म्हणजे मालपुआ कसा बनवायचा ते बघणार आहे. इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही किंवा तुपाचा वापर केलेला नाहीये. कमी तेल आणि तूप मी वापरून हे मालपुआ कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मालपुहे कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मी 1 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी इथं गूळ सुद्धा वापरू शकता. गूळ पौष्टिकच आहे. पण इथं मी 1 कप साखर वापरलेली आहे. आता हे चांगलं असं चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच कपाने मी इथं 1 कप रूम टेम्परेचरचं हे दूध घेतलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी इथं पाणी सुद्धा वापरू शकता. आता हे थोडं-थोडं आपण दूध घालून हे असं मिक्स करून घ्यायचंय. एकदम पण दूध घालायचं नाही, नाहीतर मग त्याच्यात गुठळ्या होतात. आपल्याला थोडं-थोडं असं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचंय. इथं मी हे गरम केलेलं दूध वापरलेलं नाहीये. आपण गरम करून जे थंड करून ठेवतो ना रूम टेम्परेचरचं तेच दूध वापरलेलं आहे इथं. तर इथं मी हे 1 कप एवढं दूध घालून घेतलेलं आहे आणि आता मी 1 कप पाणी वापरणार आहे. तुम्ही दोन्ही कप दूध वापरलं तरी पण चालेल. मी इथं 1 कप दूध वापरलेलं आहे आणि 1 कप पाणी वापरलेलं आहे. आता हे थोडं-थोडं असं घालून आपण अशा ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. इथं आपण गव्हाच्या पिठापासून मालपुहे कसे बनवायचे ते बघणार आहे. आणि गव्हाच्या पिठामध्ये गुठळ्या भरपूर होतात त्यामुळे थोडं-थोडं असं दूध किंवा पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरलात तरी पण चालेल. पण दुधामुळे ना टेस्ट खूप छान येते. म्हणजे एकदम चांगलं असं सॉफ्ट असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय. कुठेच त्याच्यामध्ये असे गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे. सगळ्या आपल्याला अशा व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय. आता जे उरलेलं होतं पाणी ते सगळं मी घालून घेतलेलं आहे. म्हणजे मला इथं 1 कप दूध आणि 1 कप पाणी लागलेलं आहे. म्हणजे इथं मला 2 कप हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही 2 कप इथं पाणी सुद्धा वापरू शकता किंवा 2 कप दूध सुद्धा वापरू शकता. तर आपलं हे इथं मिश्रण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. एकदम पण जास्त असं पातळ नकोय किंवा एकदम पण घट्ट नकोय. आता यामध्ये मी 1 चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. ही थोडीशी बडीशेप मी अशी बारीक करून घेतलेली आहे पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता इलायची आणि बडीशेपमुळं इतका छान असा सुगंध असा घरभर पसरतो. तुम्हाला जर बडीशेप आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल. फक्त इलायची पावडर घालून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. आता छान अशा हलवून घ्यायचंय व्यवस्थित असं सगळीकडे असं लागलं पाहिजे.
तर अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचंय. आणि असं तुम्ही आता पॅन मध्ये घालताना छोट्या पळीने वगैरे तुम्ही हे असं पॅन मध्ये मालपोहे काढून घेतलात तरी पण चालेल. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा मालपोहे काढताना तेव्हा प्रत्येक वेळेला असं हे मिश्रण असं हलवून घ्यायचंय व्यवस्थित. आता इथं पॅन मी गरम करत ठेवलेला आहे. थोडंसं आता आपण तूप लावून घेणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा इथं वापरला तरी पण चालेल. आणि असं सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला हे पसरून घ्यायचंय. आता हे काही जण डायरेक्ट असं तेलामध्ये असं सोडतात, पण आपण इथे जास्त तेल वापरलेलं नाही. तेलाचा वापर इथे जास्त केलेला नाहीये. इथं आपण कमी तेलाचा किंवा तुपाचा असा वापर केलेला आहे. आणि असं हे बॅटर आता आपण मध्यभागी सोडायचं आहे. सगळीकडे असं पसरायचं नाही, मध्यभागी सोडायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असं ते पसरलं जातं. आणि वरून थोडंसं तूप लावलेलं आहे. आणि आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मालपुडे बनवून घ्यायचे आहेत. आणि एकदम घाई करायची नाही आपल्याला हे पलटी करायला. थोडीशी ही बाजू एका साईडची अशी थोडीशी अशी भाजत आली की आपल्याला हे असं पलटी करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे. आणि आपण हे साखरेचे बनवलेले आहे. तुम्ही गुळापासून जर हे मालपुडे बनवलेले ना तर आणखीन कलर खूप छान येतो त्याला. आणि दुसऱ्या साईडने पण आपण आता हे छान असं भाजून घेतलेलं आहे. त्याला थोड्या वेळाने आपल्याला हे असं पलटून घ्यायचंय. तर इथे आपला हा मालपुआ तयार झालेला आहे. बघू शकता कलर खूप छान आलाय आणि जाळी पण छान आलेली आहे. तर इथे आपण काही सोडा वगैरे वापरलेला नाहीये, तरी पण जाळी खूप छान येते. तसंच आपण दुसरा सुद्धा मालपुआ करून घेणार आहे. असंच आपल्याला मध्यभागी असं मिश्रण हे सोडायचं आहे. तर बघू शकता कसं छान असं हे पसरलं जातं साईडनी. आणि वरून अशी छान अशी त्याला जाळी सुद्धा आलेली आहे. थोडंसं वरून तूप लावायचं आहे. आणि साईडने थोड्याशा अशा कडा अशा थोड्या मोकळ्या करायच्या. बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. छान असे आपले हे एकदम मऊ लुसलुशीत असे हे मालपुडे बनवून तयार होतात. आणि कमी साहित्यामध्ये हे आपले बनवून तयार होतात. तर थोडं असं आपण आलटून पलटून असे आपल्याला हे दोन्ही साईडने व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं हे आपला दुसराही मालपुडा बनवून तयार झालेला आहे. तर असेच आपण बाकीचे सुद्धा हे बनवून घेतलेले आहेत. तर एवढे आपले हे मालपुडे बनवून तयार झालेले आहेत. छान कलर सुद्धा आलेला आहे बघू शकता. जाळी पण किती छान आली. इथं आपण सोडा वगैरे काहीच वापरले तरी पण जाळी इतकी खूप छान आली. आणि एकदम मऊ असे आपले हे मालपोहे बनवून तयार होतात. जास्त इथे आपण तेल वापरलेलं नाही किंवा तूप वापरलेलं नाही. आपण कमी तेलात किंवा तुपामध्ये हे बनवलेले आहे. सोपी आणि पारंपरिक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही कुठल्याही सणाला वगैरे तुम्ही ही बनवू शकता. एकदम कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. आणि लहान मुलांना वगैरे सुद्धा ही पौष्टिकच आहे. कारण इथं आपण मैदा वापरलेला नाही, गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आणि इथं तेल सुद्धा आपण वापरलेलं नाही. तुपापासून आपण हे बनवलेले आहे. कमी तुपापासून आपले हे मालपोहे बनवलेले आहे. त्यामुळे हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिकच आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.